सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज भरला। एकनाथ शिंदे, बावनकुळेंची उपस्थिती। जय पवार, पार्थ पवार, तटकरे, पटेल सुद्धा उपस्थित। लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीमधून माघार। दत्ता मामा भरणेंच्या शिष्ठाईला यश। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची उडी। आकाश मोरे बारामतीमधून काँग्रेसचे उमेदवार। हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द। केरळमध्ये प्रचारासाठी जाणार। काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना राहणार अनुपस्थित। सुनेत्रा पवारांनी सपकाळांना देखील फोन केला होता। बारामती हा पवारांचा गड। काय निकाल लागणार ते माहिती। काँग्रेसने उमेदवार देण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले आज अर्ज भरणार। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपने व्यक्त केला विजयाचा विश्वास। राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांची माघार। रवींद्र चव्हाण यांनी घडवला फडणवीसांसोबत संवाद। चव्हाण, विखे पाटलांची तनपुरेंसोबत बंद दारात चर्चा। बारामतीमध्ये प्रफुल्ल पटेल, तटकरेंच्या विरोधात फलक। तटकरे पटेलांचा फलकावर घातकी असा उल्लेख। काही वेळानं फलक हटवले। मोहन भागवत लग्न करून 3 मुलं जन्माला का घालत नाहीत? अविमुक्तेश्वरानंद यांचा सरसंघ चालकांना खोचक प्रश्न। भाजपनं सोयीनं आपलं राजकारण केलं। अजित पवार विमान अपघाताच्या FIRचं काय झालं? प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांचा भाजपवर निशाणा। शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारे, राम वडकुते यांनी घेतली शपथ। राज्यसभेचे खासदार म्हणून घेतली शपथ। भोंदू अशोक खरात प्रकरणी महिला अधिकारी रडारवर। तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर। सूत्रांची माहिती। माझ्याकडे जी माहिती आली ती तपास यंत्रणांना दिली। खरात विरोधात लढायचं सोडून मला प्रश्न केले जातात। CDR वरून टीका करणाऱ्यांवर दमानिया संतापल्या। मेट्रो 2B, मेट्रो 9 ला पुन्हा नवीन तारीख। आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत दाखल होणार। खराचा एका बिल्डरशी तब्बल 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात। नाशिक, पुण्यातले 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय। खराच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। भोंदू बाबांना थेट गावबंदी आणि घरबंदी। बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत घेतला निर्णय। धुळे तालुक्यातल्या निमगुळ इथल्या बचत गटाचा क्रांतिकारी निर्णय। नांदेडमध्ये गेल्या 48 तासात 5वा खून। शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरची हत्या। मॉर्निंग वॉकला गेले असताना पोटात चाकू खुपसला। कांदा निर्यात 45% घटली। आखाती युद्धाचा फटका। कंटेनर भाडं $600-700 वरून $6,500 पर्यंत वाढलं। निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर घसरले। इराणनं लवकरात लवकर करार केला नाही तर सर्व काही उडून देऊ आणि तेल ताब्यात घेऊ। डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। युद्ध आणखी भडकण्याची शक्यता। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार। व्हाईट हाऊस जवळ रिकामे काडतुसांचे भाग आढळले। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट। आज ईडन गार्डनवर KKR समोर पंजाबचं आव्हान। पहिल्या विजयासाठी कोलकाता कंबर कसणार।